देशाच्या संसदेत जाऊन युवकांचे प्रश्न मांडणं कदाचित सोपं असेल, पण त्यासाठी लोकसभा मतदारसंघात निवडून येणं मात्र अवघड असतं। त्यातही पुरुषप्रधान संस्कृतीला तोंड देत राजकारणात पाय रोवून उभं राहणाऱ्या महिला या समाजाचं भूषणच म्हटल्या पाहिजेत। अशाच स्त्रीरत्न खासदारांचा परिचय करून देणाऱ्या आजच्या या भागात आपण बार्शी टुडेच्या वतीने घेतोय महाराष्ट्रातील उर्वरित नूतन महिला खासदारांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा। नमस्कार, मी नीता देव। बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या भागात 3 वेळा आमदार आणि एका आमदाराचाच पराभव करून निवडून आलेल्या सोलापूरच्या नूतन खासदार प्रणितीताई शिंदे, त्याचप्रमाणे तरुण वयात पती निधनाचं मोठं दुःख पचवून स्वतःला लोकसेवेत वाहून घेत 3 वेळा खासदार झालेल्या रक्षा खडसे, आपले पिता खासदार एकनाथ गायकवाड यांच्या विचार कार्यकर्तृत्व आणि नेतृत्वाचा वारसा पुढे नेत राष्ट्रीय प्रतिमा असणाऱ्या विधिज्ञांचा पराभव करून निवडून आलेल्या माजी मंत्री आमदार व नूतन खासदार वर्षा गायकवाड, पुत्र मानलेल्या राजकीय नेतृत्वाच्या विरोधात विजयी झालेल्या जळगावच्या खासदार स्मिता वाघ, नूतन रणरागिणी खासदारांना बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। पिता नावाप्रमाणे सुशील, आई नेहमी उज्ज्वल भविष्याची दिशा देणारी आणि या संगमातून घडलेलं मुंबईत कला शाखेची आणि विधी शाखेची पदवी घेतलेल्या अस्सल सोलापुरी प्रणितीताई शिंदे यांचं व्यक्तिमत्व, जाई जुई विचार मंचाच्या माध्यमातून समाजकारणाचा आणि महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला। सोलापूर मध्यमधून त्या 3 वेळा आमदार झाल्या। विधानसभेत सातत्याने सोलापूरच्या प्रश्नावर आवाज उमटवणाऱ्या लोकनेत्या बनल्या। सामान्य माणसांची कामे करत राहिल्या। पिता मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री अशा चढत्या क्रमाने राजकारणात उंची गाठत गेले, पण प्रणितीताई कायम जमिनीवर राहून स्वतःला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी बनवत गेल्या। सोलापूर मतदारसंघात लोकसभेला 2 वेळा पिता पराभूत झाल्यानंतर मात्र त्यांनी निवडणुकीपूर्वी 1 वर्ष निर्धार केला आणि तो पूर्ण केला। महायुतीच्या उमेदवाराचा त्या मतदारसंघात पंतप्रधानांची सभा होऊनही त्यांनी पराभव केला। गिरणगाव सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत, प्रणितीताईंनी ते लोकसभेत समर्थपणे मांडावेत अशी अपेक्षा आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। 23व्या वर्षी कोथळी गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, एका मोठ्या राज्यव्यापी राजकीय नेत्याच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्या जीवनात निष्ठुर नियतीने त्यांचं सौभाग्य हिरावून घेतलं, पण रावेरच्या 3ऱ्या वेळेस खासदार झालेल्या कर्तबगार, तडफदार आणि सर्वात तरुण वयाच्या खासदार रक्षा खडसे यांनी नियतीशी दिलेली झुंज विलक्षण आहे। आमदार, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री अशी पार्श्वभूमी असणाऱ्या सुप्रसिद्ध नाथाभाऊ खडसे यांचा लोककल्याणाचा वारसा त्या पुढे नेत आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत। सरपंच पदापासून सर्वसामान्यांचे प्रश्न पाहिलेल्या रक्षाताईंनी संसदेमध्ये आपल्या कार्याचा अनुभवातून रावेरच्या विकासाला दिशा द्यावी हीच अपेक्षा आहे। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपड्यांची वसाहत म्हणजे धारावी। धारावीचं जनमत कायम पाठीशी ठेवणं सोपं नाही, पण खासदार म्हणून 3 वेळा निवडून गेलेल्या पिता एकनाथ गायकवाड यांच्या कार्याची मोठी पार्श्वभूमी त्यांना होती। त्यामुळे वर्षा गायकवाड या राजकारणातल्या अपराजिता आहेत। त्या 4 वेळा आमदार झाल्या। त्यांनी राज्य शासनामध्ये महिला व बालविकास खात्याचं राज्यमंत्रीपद, शालेय शिक्षण सामाजिक न्याय खात्याचं कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलं, पण 2024 ही लोकसभा निवडणूक आव्हानात्मक होती। मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या खासदार पदाच्या शर्यतीत उतरल्या खऱ्या, पण उमेदवारी मिळवल्यापासून त्यांचा झगडा सुरू झाला आणि उमेदवारी मिळाल्यावरही समोर राष्ट्रीय पातळीवरचा वलयांकित आणि नामांकित चेहरा तगडा प्रतिस्पर्धी म्हणून होता। मतमोजणीतही
सतत सापशिडीचा खेळ, पण 55,000पर्यंत पिछाडीवर पडल्यानंतरही त्या पुन्हा स्पर्धेत आल्या आणि विजयी झाल्या. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानी असणाऱ्या महानगराचे दिवसेंदिवस गंभीर होत जाणारे प्रश्न त्यांना संसदेत मांडायचेत आणि धारावी झोपडपट्टीचं गृहप्रकल्पात रूपांतर करायचंय. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण व्हावा याच त्यांना शुभेच्छा. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. पिता पंचायत समितीचे सभापती, सासरे 25 वर्ष सरपंच अशी माहेर आणि सासरकडून राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामध्ये वाढलेल्या आणि घडलेल्या स्मिता वाघ म्हणजे संघ परिवाराच्या शिस्त आणि तत्वनिष्ठेला प्रमाण मानणारं व्यक्तिमत्व. जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अशा जबाबदाऱ्या सांभाळलेल्या स्मिता वाघ यांची गत निवडणुकीत जाहीर झालेली उमेदवारी अचानक रद्द झाली. पण त्यांनी पक्षनिष्ठा प्रमाण मानली, बंडखोरी केली नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज भरताना त्या स्वतः सोबत राहिल्या, प्रचारात झटल्या. याचं फळ त्यांना भाजपाने या निवडणुकीत दिलं. स्मिताताईंना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांनी हे आव्हान पेललं. ज्याला दत्तक पुत्र मानलं तो प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून विरोधात उभा राहिला, तरी त्यांनी कार्यसंघटन, प्रतिमा, अनुभव यांची सांगड घातली आणि त्या जळगाव सारख्या व्यापार उद्योगात अग्रेसर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्या. राजकारणातल्या या वाघिणीला पुढची झेप घेण्यासाठी बार्शी टुडेच्या वतीने खूप शुभेच्छा. सर्वच नूतन महिला खासदार उमेदवारांना बार्शी टुडेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.